तर राज्याचं राजकारण नेहमीच चर्चेत असतं। सध्या अनेक गोष्टी राज्यात घडत असल्या तरी पडद्यापाठीमागे प्रत्येक पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे। रंगमंच तयार होतोय महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांसाठी। ही निवडणूक म्हणजे कोण पुढे जाणार, कोण मागे पडणार आणि 2029च्या सत्तेचा सेमीफायनल कोण जिंकणार याचं ट्रेलर आहे। मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये सत्ता कुणाच्या हातात जाते यावर अनेक पक्षांचं भवितव्य अवलंबून आहे। मग यावरच थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत। मुंबई देशातील सर्वात श्रीमंत महापालिका, तब्बल 50,000 कोटींचं बजेट, एकेकाळी शिवसेनेचा 25 वर्षाचा एकाधिकार असलेली ही महापालिका आज 3 तुकड्यांमध्ये विभागली आहे। ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजप। उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही लढाई अस्तित्वाची आहे, कारण विधानसभेत मिळालेलं अपयश यश, पण मुंबई म्हणजे ठाकरे असं समीकरण एकेकाळी होतं, ते आता किती टिकून राहील हे पाहावं लागणार आहे। शिंदे गटासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे। बाळासाहेबांचं नाव घेणाऱ्या गटाला किती पाठिंबा आहे याचा पहिला मोठा कस लागणार आहे। आणि भाजपसाठी ही निवडणूक म्हणजे स्वबळावर मुंबई ताब्यात घेण्याची सुवर्ण संधी आहे। शिवसैनिकांची भावनिक गुंतवणूक, कार्यकर्त्यांमधील गोंधळ, केंद्र सरकारचा जोर, या सगळ्याचं रणांगण म्हणजे मुंबई महापालिका। आता बोलूयात पुणे महापालिकेवर। पुणे महापालिकेत मागील वेळी भाजपनं दणदणीत यश मिळवलं, पण आता परिस्थिती थोडीशी वेगळी आहे। राष्ट्रवादीचं देखील पुण्यात चांगलं वर्चस्व आहे, पण राष्ट्रवादी देखील 2 गटात विभागली आहे। शहरातल्या अनेक प्रभागांमध्ये तरुण मतदार, नोकरदार वर्ग आणि नवमतदार हे स्थानिक प्रश्नापेक्षा पक्षविरोध पाहून मतदान करतील असं सांगितलं जातंय। आता पुणेकरांचा मूड बदलतोय का हे ठरणार आहे। भाजपला अजून एक संधी मिळते की अजित पवारांची दावेदारी बळकट होते हे पुण्यात पाहावं लागणार आहे। आता ठाण्याबद्दल बोलायचं झालं तर ठाणे महापालिकेत सध्या शिंदे गट सत्तेत आहे, पण भाजपसोबत युती करताना अंतर्गत नाराजी आणि जागा वाटपाचं कोडं सुटलेलं नाहीये। अनेक वॉर्डांमध्ये बंडखोरीचं सावट आहे। शिवसेनेचे जुने नेते आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे। ठाणे म्हणजे शिंदेंची खरी परीक्षा आहे। जर ठाणे जिंकलं तर त्यांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं असं मानलं जाईल, पण जर भाजपनेच बाजी मारली तर शिंदेंना बाजूला करण्याची भाजपची पुढची चाल काय असा प्रश्न नक्कीच निर्माण होईल। नाशिक कधी काळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गट, राज ठाकरे आता पुन्हा सक्रिय होणार का हा मोठा प्रश्न आहे, मात्र ते नुकताच सक्रिय झालेले पाहायला मिळतात। मनसेचा 3 दिवसीय मेळावा देखील नाशकात पार पडला। दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाने येथील अनेक जागांवर जोर लावायला सुरुवात केली आहे। जर राज ठाकरे मैदानात उतरले तर परंपरेने मनसे समर्थक राहिलेला मतदार काय भूमिका घेतो हे लक्षात घ्यावं लागणार आहे। आता बोलूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असणाऱ्या नागपूरबद्दल। गेल्या वेळी भाजपनं बऱ्यापैकी बहुमत मिळवलं होतं, यंदाही तसाच अंदाज आहे, पण काँग्रेस ही इथं तयारी करते। अनेक ठिकाणी स्थानिक नेतृत्व मजबूत केलं जाते। या शहरात जातीय समीकरण आणि स्थानिक प्रकल्पांवरील नाराजी या दोन्ही मुद्द्यांचा परिणाम दिसू शकतो असं जाणकार सांगतात। त्यामुळे ही निवडणूक अगदी एकतर्फी असेलच असं म्हणता येणार नाही। या निवडणुका म्हणजे फक्त नगरसेवकांची निवड नव्हे, या निवडणुका म्हणजे 2029 साठी पक्षांची ताकद मोजणारी पहिली कसोटी आहे। जर मुंबई भाजपकडे गेली तर उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसेल, आणि जर ठाणे शिंदे गट राखू शकला नाही तर त्यांचं नेतृत्व डळमळीत ठरेल। शिवाय अजित पवारांनी पुन्हा चमत्कार केला तर राष्ट्रवादी गटाचं नेतृत्व अधिक बळकट होईल। या निवडणुकांमध्ये मतदार कोणत्या मुद्द्यांवर मतदान करतोय, स्थानिक समस्या, जातीचं समीकरण की केवळ सत्ताविरोध, काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। तुम्ही कोणत्या शहरात आहात, तुमच्या शहरात महापालिका आहे का हे देखील आवर्जून कमेंटमध्ये सांगा।